सामान्य नोकरी करणाऱ्या माणसाच्या खात्यातही 5 डिजिट्स नंबर असलेली रक्कम असणं ही मोठी गोष्ट आहे. पण चक्क ढाब्यावर काम करणाऱ्या मुलाच्या अकाउंटवर 46 कोटी 18 लाख इतके पैसे होते. होय, ही घटना घडली आहे मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात. त्या व्यक्तीचं नाव आहे रविंद्र सिंग चौहान. रविंद्र सिंग ग्वालेरमधील एका ढाब्यावर 10,000ची नोकरी करणारा हा तरुण अचानक इन्कम टॅक्सच्या नोटीसने हादरतो. नोटीसमध्ये लिहिलं होतं, तुमच्या बँक खात्यातून 46 कोटी 18 लाखांचा व्यवहार झाला आहे. हे वाचून रवींद्र दचकला. त्याला काहीच माहित नव्हतं की नेमकं चाललंय काय. मग आठवलं 2017 मध्ये टोल प्लाझावर नोकरी करताना एक सुपरवायझर भेटला होता, शशी भूषण रॉय. त्याने 2019 मध्ये रवींद्रला दिल्लीला नेलं आणि एक बँक अकाउंट उघडून दिलं. तो म्हणाला याचा PF जमा होईल. पण यंदाच्या एप्रिल महिन्यात इन्कम टॅक्स विभागाची नोटीस त्यांच्या भिंडमधील घरी पोहोचली. इंग्रजी येत नसल्यानं घरच्यांना ती समजली नाही. जुलैमध्ये पुन्हा दुसरी नोटीस आल्यावर मात्र त्यांनी रवींद्रला कॉल करून सांगितलं. त्यांना शंका आली की प्रकरण गंभीर आहे. पुण्यातली नोकरी सोडली आणि थेट भिंडमध्ये गेला. आता या गोंधळामागचं खरं सत्य काय आहे हे न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार. सगळीकडे धावपळ करूनही काही उपाय न झाल्याने रवींद्रने हायकोर्टाची दारं ठोठावली.